हॅलो एव्हरीवन, हा आहे आमचा फर्स्ट ब्लॉग आणि माझा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्ससुद्धा जो आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तर आम्ही निघालो आहोत अंदमानला, मी आणि माझे हस्बंड विक्रम. तुम्ही बघत असाल की मागच्या काही महिन्यांमध्ये आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला आमचे एंगेजमेंटपासून ते लग्नापर्यंत असे काही शॉर्ट्स अपलोड केले होते आणि त्यावर तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला. त्यामुळे खूप सारं थँक्यू तुम्हाला. ॲक्च्युली ही आहे माझी फर्स्ट फ्लाईट, तर मी खूप नर्वस झाली आहे की खरंच मी ट्रॅव्हल करू शकेल का. पण जेव्हा मी याचं फ्लाईट समोरून बघितलं तेवढीच एक्साइटमेंटही आहे मला की खरंच म्हणजे हा क्षण प्रत्येकाने अनुभवावा असं मला पर्सनली वाटतं. मोस्ट ऑफ आपण मूवीजमध्ये वगैरे हे असे फ्लाईट्स बघितलेले आहेत आणि जेव्हा समोरून आपण हे सगळं बघतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं. मी खूप एक्सायटेडसुद्धा आहे आणि जेव्हा मी बसली आहे तेव्हा तुम्ही बघू शकता मी खरंच खूप घाबरली आहे. थोडी भीती आणि थोडी एक्साइटमेंट असं करत मी सफर करत आहे. फायनली आम्ही टेक ऑफ केलं आहे आणि जो नाईट व्ह्यू होता तो खूप सुंदर, म्हणजे खरंच खूप छान वाटलं मला हा एक्सपिरियन्स. तर हा प्रत्येकाने घ्यावा असं मी मगाशीसुद्धा म्हणाले. आम्हाला जायचं होतं पोर्ट ब्लेअरला, तर आमचा चेन्नईवरून पोर्ट ब्लेअरची फ्लाईट होती. तर रात्री ते वाजले होते 3. तर नुसतं 2-3 तासपासून काय करणार म्हणून आम्ही तिथे एक्सप्लोर करत होतो आणि हे करत करत आमच्या फ्लाईटचा टाईम कधी झाला हे आम्हालासुद्धा कळलं नाही. तर आम्ही परत आमचं बोर्डिंग पास वगैरे घेऊन आम्ही नेक्स्ट फ्लाईटमध्ये, म्हणजे मी तरी कॉन्फिडेंटली नेक्स्ट फ्लाईटमध्ये एंटर केलं. तर आता सकाळ झाली आणि सकाळचा व्ह्यूसुद्धा खरंच खूप छान होता आणि फायनली पोर्ट ब्लेअरला पोहोचलो आणि आमचं फर्स्ट लोकेशन होतं कॉर्बन कोव्ह बीच, जिथे आमच्या ड्रायव्हर दादांनी आम्हाला सोडलं आणि ते सांगितलं गेलं होतं की इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा होतात. पण आमचं आयलंड फिक्स होतं जिथे आम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. तर आम्ही तिथे थोडेफार फोटोज व्हिडिओज कॅप्चर केले, तिथे नारळ पाणीसुद्धा पिलो आणि तिथून निघालो नेक्स्ट लोकेशनसाठी. तर जाताना आम्हाला हे फ्लॅग होस्टिंग दिसलं, जिथे अंदमानचं फर्स्ट फ्लॅग होस्टिंग झालं होतं. तिथेसुद्धा आम्ही थोडे फोटोज वगैरे कॅप्चर केले आणि तिथून निघालो होतो रेडी होऊन नेक्स्ट लोकेशनला, पोर्ट ब्लेअर सेल्युअर जेल. तर मी जास्त व्हिडिओज तर नाही कॅप्चर करू शकले, पण एक छोटासा व्हिडिओ बनवला ज्यामधून असं समजलं की त्या काळी कैद्यांना खूप स्ट्रिक्टली वागवलं जात होतं. तर आम्ही हे एक्सप्लोर करून आम्ही नेक्स्ट लोकेशनसाठी रेडी होऊन निघालो होतो आणि तिथे जाण्यासाठी आम्हाला ह्या शिपनी जावं लागलं. तर हे थोडेसे व्ह्यूज आम्ही कॅप्चर केले शिपमधून हॅवलॉक आयलंड, आणि हॅवलॉक आयलंडवरून आम्हाला जायचं होतं एलिफंटा आयलंड, जिथे आमच्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज होणार होत्या. तर तिथूनसुद्धा आम्ही फेरीने निघालो होतो एलिफंटा आयलंडला. तिथे आमच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज ठरल्या होत्या. आम्ही तिथे गेल्या पहिले जेट स्की, आफ्टर दॅट बनाना राईड जो आम्ही कॅप्चर नाही करू शकलो, आणि हे सी वॉक तर खूप छान एक्सपिरियन्स होता हा माझ्यासाठी. आम्ही समुद्राच्या 25 फीट खाली जाऊन हा एक्सपिरियन्स घेतला आहे खूप जवळून आणि हे समुद्राच्या आतलं जग बघितलं आहे. खरंच खूप छान वाटलं. कधीतरी हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता जो आम्ही इथे अंदमानला घेऊ शकलो. आणि फायनली आम्ही तिथून थोड्याशा व्हिडिओज वगैरे घेऊन थोडे फोटोज काढून आम्ही तिथून निघालो. सगळ्यात स्पेशल तर हे स्कुबा डायव्हिंग होतं, खूप छान वाटलं. आफ्टर दॅट आम्ही तिथे निघालो हनीमून रिसॉर्टला, जे आमचा नेक्स्ट स्टे लोकेशन होतं. तर रिसॉर्टसुद्धा खूप सुंदर होता आणि ॲक्च्युली रिसॉर्टला लागूनच पाठी बीच होता. आम्ही तिथेसुद्धा खूप सारे व्हिडिओज फोटोज घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता की आमचा चेकआउट टाईम झाला आहे तरीसुद्धा आमची इथून निघण्याची इच्छा नव्हती. विक्रमने आलेल्या ड्रोनमुळे आम्हाला थोडे अजून व्ह्यूज घेता आले, थोडे व्हिडिओज घेता आले. असं करत करत आमचं नेक्स्ट लोकेशन होतं राधानगर बीच. तर आम्ही तिथून निघालो राधानगर बीचला आणि तिथे राधानगर बीचचा हा सनसेट व्ह्यू म्हणजे खूप सुंदर, म्हणजे मी सांगूही शकत नाही. त्यानंतर आम्ही पोहोचलो लक्ष्मणपूर बीच. तिथे आम्हाला काही रील्स बनवायचे होते तर ते आम्ही बनवले. खूप सायलेंट बीच, जिथे जास्त कुणीही नव्हतं आणि खूप सुंदर नेचर व्ह्यू आता घेत आम्ही तो एक्सप्लोर केला. आफ्टर दॅट आम्ही परत पोर्ट ब्लेअरसाठी आलो. तिथे लास्ट बीच होता चिडिया टापू बीच पॉईंट.
जो सनसेट पॉईंटसुद्धा होता, जिथे आम्ही थोडे रील्स, थोडे फोटोज असं करत आमची निघण्याची वेळ झाली आणि आम्ही तिथून खूप साऱ्या मेमरीज कलेक्ट करून निघालो आहोत. हा आमचा फर्स्ट ब्लॉग होता. तर जास्त काही माहिती जर मिळाली नसेल तर आम्हाला नक्की DM करा आणि आमच्या व्हिडिओला असंच प्रेम द्या. थँक्यू सो मच.